हात असेल तर यशाला खेचून आणण्यापासून कोण रोखू शकतं? क्या बात है, थँक्यू थँक्यू. नेटिझन्सने जो फाउंडेशनचा बेस तयार केला आहे ना, त्यावर कितीही मोठी इमारत उभी राहू शकते आणि यात कदाचित समजा कधी कोसळलीस तर तेवढ्याच इफिशियंटली पुन्हा ती उभा राहू शकते. हा विश्वास नेटिझन्समुळे आम्हाला मिळाला. जीवनात यश नसेल तर अभिमान वाटण्यासारखं असं काहीच राहत नाही, त्यामुळे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिनकी मंजिल छत तक जाना है. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. अपनी मंजिल आसमां है, रास्ता हमें खुद बनाना है. अब सफलता मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश ही ना करें ये तो गलत बात है. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहा, महत्त्वाकांक्षी असा. आता या जर्नीमध्ये खूपदा तुम्हाला अपयश येईल, पण खचून जाऊ नका. अपयशाला ॲक्सेप्ट करा, त्याला फेस करा, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा अपयशी होत आहात म्हणजे तुम्ही ते सगळे वेज फाइंड करत आहात जे तुम्हाला तुमच्या फायनल गोलपर्यंत जाण्यासाठी रोखणार होते. त्यामुळे तुमच्या या अनुभवातून शिका व बस यश तुमच्या हातात असेल. एकच गोष्ट सांगेन की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. कारण जर स्वतःवर विश्वास असेल तरच तुम्ही हे 2 वर्षाची जर्नी पूर्ण पार करू शकता. आणि जर सेल्फ डाऊट करत राहिलात तर मग तिथेच डिप्रेशन येईल आणि त्याच्यानंतर रिव्हर्स प्रोग्रेस सुरू होईल. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. मी फक्त हेच सांगेन की प्रोसेस एन्जॉय करा. जर तुम्हाला IITमध्ये टॉप 100 पण रँक आला आणि तुम्ही 2 वर्ष काही एन्जॉयच केलं नाही, लाईक तुम्ही तुमचा अभ्यासच एन्जॉय केला नाही, तर ते काहीच अर्थाचंच नाही आहे. कारण तुमचा पूर्ण इंटरेस्टच आहे. सो ते मॅटर करतं की तुम्ही खूप पॅशनेट असायला पाहिजे तुमच्या सब्जेक्टबद्दल, नाहीतर काही कामाचं नाही तुमचं सक्सेस. आता सर्वजणच या महामुलाखतीच्या निमित्ताने आपण आता एकत्र आलेले आहोत. प्रामुख्याने मुलांची मुलाखत ही तुम्ही जशी सगळेजण पाहतात तसे ते यूट्यूब चॅनलवरती नेटिझन्सच्या लाईव्ह पण लोक पाहत आहेत. त्यामुळं प्रेक्षकांची संख्या ही मोठी असणार आहे पाहणाऱ्यांची. मी सर्वप्रथम म्हणजे 1 बाय 1 जे IIT आणि नीट या परीक्षेतनं यशस्वी झालेली मुलं आहेत त्या सर्वांना मंचावरती निमंत्रित करतो. प्रद्युम्न कानगुले आपण मंचावरती यायचं आहे. जीत उपलब्ध असतील तर जीत आपणही मंचावरती यायचं आहे. अथर्व कलकोटे आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर पीयूष चव्हाण आपण मंचावरती यायचं आहे. निखिल महेंद्रकर उपस्थित असतील, आपण मंचावरती यायचं आहे. IITसाठीचे हे सगळे सिलेक्टेड स्टुडंट्स आपल्या समोर चर्चा तर करणारच आहेत आपल्या सगळ्यांच्या सोबतच. शुभम शेरखाने आपण मंचावरती यायचं आहे. वाघमारे इथं आहेत. वाघमारे आपण मंचावरती यायचं आहे. माधव पाटील जे नेटिझन्सचे विद्यार्थी आहेत, त्यांनी नीटमध्ये 667 आणि IITमध्ये 4747 असा त्यांचा रँक होता, पण ते आपल्या दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये उपलब्ध नाहीत. त्यांचं ॲडमिशन कन्फर्मेशनच्या सेशनमध्ये ते गुंतले होते. आता नीटमध्ये जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा इथं त्यांना इथं निमंत्रित करतो आहे. ईश्वरी शिरुरे आपण मंचावरती यायचं आहे. प्राजक्ता दंडिमे आपण मंचावरती यायचं आहे. मुग्धा कुलकर्णी उपस्थित आहेत, उपलब्ध असतील तर आपणही इथं मंचावरती यायचं आहे. मुग्धा कुलकर्णी आहेत? ऑल राईट. टाळ्यांच्या गजरात आपण आता या सगळ्या चॅम्पियन्सना मंचावरती आमंत्रित करूयात. 1 बाय 1 सगळेजण इथे येऊन बसतील आणि ते त्यांचा परिचय तुम्हाला या ठिकाणी करून देतील. थँक्यू. तुमच्या सगळ्यांची ही लाईव्ह मुलाखत चालते आहे नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि शशांक पाटील त्यांना मी निमंत्रित करतो, त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर IIT आणि NITसाठी ढवळे अभिषेक यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी IIT NITसाठीचे विद्यार्थी आहेत. ओंकार धुमाळ त्यांनी मंचावरती यायचं आहे. आणि भोसले जे नेहमी बोलायला उत्सुक नसतात
पण आता त्यांना बोलतं केलं जाणार आहे. आपण मंचावरती यायचं आहे. आपल्या सगळ्यांचं इथं मनपूर्वक मी स्वागत करतो. ही जी महामुलाखत आपण घेत आहोत, ह्या महामुलाखतीच्या मागे आपला उद्देश तर स्पष्ट आहे की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना, पालकांना त्याच्यातनं मोटिवेशन मिळावं. आपण वन बाय वन एकेकाचं इंट्रोडक्शन घेऊत. खरं तर असं म्हणतात विद्यार्थी दशेमध्ये, तसं म्हणणं जर असं अवघड असतं, पण लेडीज फर्स्ट. आपण तिथनं सुरुवात करणार आहोत. आपल्या मंचावरती आज 2 मुली उपस्थित आहेत आणि त्यांचं कर्तृत्व मी वेगळं सांगायची गरज नाही. मगाशी तुम्ही ऐकलं, ईश्वरी ही NTC फर्स्ट, NTC 2 स्कॉलर, आणि तिला एकदा मी सहज बोललेलो होतो की हे सगळं तुला कसं काय मॅनेज होतं. ते म्हणते की हां होतं, याच्यात काय वेगळं करायचं. पण तिने ते खरंच करून दाखवलं. दयानंद सायन्स कॉलेजमध्ये ती टॉपर राहिली, 12वी सायन्सलाही टॉपर राहिली, नीटमध्ये पण ती टॉपर राहिली. तिच्यापासून सुरुवात करू. तिच्या स्वतःविषयी ती थोडंसं सांगेल. तुम्हाला सगळ्यांना मी काही संकटात टाकणार नाही आहे. आपल्या सगळ्यांची ही मुलाखत ही पत्रकारितेसारखी असणार नाही आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी क्रॉस क्वेश्चन विचारले जातील. हे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत, अभ्यासाशी निगडीत असतील. आणि इथं समोर बसलेल्या प्रेक्षकांमधून पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तेही ते प्रश्न निश्चित तसे विचारू शकतील. ईश्वरी. नमस्कार, मी ईश्वरी शिरुरे. सध्याच मी नीट क्वालिफाय केली आहे. माझं 4थीपर्यंतचं शिक्षण हे ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रामध्ये झालं. त्यानंतर 10वीपर्यंत मी केशवराज विद्यालयाची विद्यार्थिनी होते व 11वी-12वीमधून मी दयानंद कॉलेजमधून केली आहे. 10वीला मला 100% होते आणि 12वीला मला 94.67% होते. क्या बात आहे. 100% आणि NTC स्कॉलर म्हणजे हा मोमेंट जगायला, आयुष्यात आणायला फार ताकद लागते. येस, प्राजक्ता. नमस्कार, मी प्राजक्ता गंडेवे. मी सध्याच नीट क्वालिफाय केली आणि माझा स्कोअर 573 होता. मी 10वीपर्यंत सेमी इंग्लिशला होती, श्री देशिकेंद्र महाविद्यालय लातूर. 11वी-12वीला माझं ॲडमिशन संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलला होतं, पण माझे लेक्चर शाहू महाविद्यालयातच व्हायचे. आणि मला 10वीला 97% होते आणि 12वीला 90% होते. क्या बात आहे. येस. नमस्ते, माझं नाव शशांक उदय पाटील. मी माझी स्कूलिंग ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन कॉलेज, विद्यानिकेतन स्कूलमधून केलेली आहे. मला 10वीला 99% तर 12वीला 93% आहेत. मी सध्या JEE मेन्स क्वालिफाय केलेलं आहे. मला त्यामध्ये 99.7% 2941 रँक आहे. सध्या मी BTech फर्स्ट इयरचं ॲडमिशन IIIT अलाहाबाद UP उत्तर प्रदेशमध्ये घेतलेलं आहे. थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे 99.7% नॉट अ जोक तू अचीव केलेला आहेस. अभिषेक. माझं नाव अभिषेक नामदेव ढवळे असं आहे. मी माझं पूर्ण 3रीपासून 10वीपर्यंत शिक्षण केशवराज शाळेत केलेलं आहे. मला 10वीमध्ये 93.40% भेटले. त्यानंतर मी नेटिझनच्याच KKB ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तिथं माझं 11वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. आणि 12वीला मला 67% मार्क पडलेले आहेत. आणि मी JEE मेन्समध्ये तुझा नंबर आता कुठं लागला आहे? माझा नंबर आता NIT ट्रिची मेटलर्जी या शाखेमध्ये लागलेला आहे. NIT त्रिची, ज्यांना माहिती नाही त्यांच्याबद्दल सांगेन. NIT त्रिची ही भारतातली नंबर 1ची NIT आहे NITच्या कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर. आणि मला वाटतं तुझं सांगायचं राहिलं IIIT अलाहाबाद. ओके. येस. नमस्कार, माझं नाव ओमकार बालाजी धुमाळ आहे. मी 4थपर्यंतचं शिक्षण आदर्श मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये झालं. नंतर 10वीपर्यंत मी केशवराज शाळेत शिकलो आणि नेटिझन्समध्ये शिकलो. माझे 10वीला टक्केवारी 98.20 होती आणि 12वीला 87.20 आहे. माझं JEE मेन्सचं पर्सेंटाईल 97.2 आहे, 97.34 आहे. आणि मी IITमध्ये CS काय IIITमध्ये CS करणार आहे. क्या बात आहे. नमस्कार, मी आशिष भोसले. मी 10वीपर्यंत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल येथे होतो आणि मी सध्याच नीट क्वालिफाय झालो आहे. आणि माझं 10वीचं पर्सेंटेज 98 होतं आणि 12वीमध्ये मला 95% आले होते. थँक्यू. क्या बात आहे. आता इथे
येस प्लीज. मी ऋषिकेश वाघमारे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण सरस्वती विद्यालयामध्ये झालेलं होतं. 10वीमध्ये मला 100% गुण मिळालेले होते. 11वी 12वी मी शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केली. आय स्कोर्ड 1689 कॅटेगरी रँक इन जी ॲडव्हान्स. यापुढे मी IIT गोवामध्ये BTech कोर्स करणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. क्या बात आहे ऋषिकेश, IIT गोवा. येस. नमस्कार, मी प्रद्युम्न कानगुले. मी 4थीपर्यंतचं शिक्षण परिमल शाळेत घेतलं आणि 5वी ते 10वी मी देशिकेंद्र विद्यालयात होतो. तसेच 2 वर्ष मी नेटिझन्सला देखील होतो. मी 11वी व 12वीचं शिक्षण अल्फा ज्युनियर कॉलेज मुंबई इथं घेतलं. मी लवकरच IIT हैदराबादमध्ये ॲडमिशन घेणार आहे. आणि तुझा ऑल इंडिया रँक काय होता? माझा JEE ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक 1618 होता. 1618 JEE ॲडव्हान्सचा रँक. येस. हॅलो, माझं नाव अथर्व कलकोटे आहे. माझं 4थीपर्यंतचं शिक्षण प्रायमरी स्कूलमध्ये झालेलं होतं जालन्यामध्ये आणि 5वी ते 10वी हे मधून झालं. 10वीला मला 94% होतं आणि 12वीला 93.6% होतं. JEE मेन्समध्ये मला 99.7% होते आणि JEE ॲडव्हान्समध्ये माझा रँक 2073 होता आणि मी IIT खरगपूरमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन परस्यू करणार आहे. IIT खरगपूर. येस. पियुष. नमस्कार. जरा थांब, तुझा नमस्कार नंतर घेऊ आपण. पियुष तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, बऱ्याच जणांना तर माहिती आहे. अशी कुठली स्पर्धा नाही, असं कुठलंही ठिकाण नाही की जिथं पियुषने मेडल आणलं नाही. म्हणजे पियुषचे मेडल जर आज आपण ठेवले असते तर इथं अजून एक वेगळा टेबल आम्हाला ठेवावा लागला असतं. एक पियुषची मुलाखत मागं आपण नेटिझन्सच्या चॅनलवरती घेतली होती आणि पियुषनी स्वतः सांगण्याच्या आधी मी थोडंसं हे सांगितलं, अजून सांगत राहणार आहे. पियुष. नमस्कार, माझे नाव पियुष गोकुळ चव्हाण. माझं 4थीपर्यंतचं शिक्षण अंकुर बाल विकास केंद्र या शाळेत झालं. त्यानंतर 5वी ते 10वी शिक्षण केशवराज विद्यालयात झालं आणि मी 6वी ते 10वी असे 5 वर्ष नेटिझन्समध्ये होतो आणि मला JEE मेन्समध्ये 99.04% आहेत. ॲडव्हान्समध्ये 4535 रँक आहे. कॅटेगरी रँक 96 आहे आणि IIT रुडकी येथे कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचसाठी मला ॲडमिशन मिळेल. राऊंड सुरू आहेत, शेवटचा राऊंड बाकी आहे. तर IIT रुडकीमध्ये कॉम्प्युटर सायन्सला हे कॉलेज मला मिळालं आहे. येस. निखिल. नमस्कार, माझे नाव निखिल गजानन महेंद्रकर. माझे 10वीपर्यंतचे शिक्षण श्री रविशंकर विद्या मंदिर लातूरमध्ये झालेले आहे आणि 10वीमध्ये मला 98%, 11वी 12वी माझी शाहू कॉलेजमध्ये आणि JEE मेन्समध्ये मला 99.58% होते आणि JEE ॲडव्हान्समध्ये माझा ऑल इंडिया रँक कॅटेगरी रँक 1677 होता आणि आता मला IIT खरगपूरमध्ये केमिकल ब्रांचमध्ये ॲडमिशन भेटत आहे. थँक्यू. क्या बात आहे. IIT खरगपूर तसं पाहायला गेलं तर ओल्डेस्ट IIT, भारतातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठा विस्तार असलेली अशी IIT आहे. येस. शुभम. नमस्कार, मी शुभम सतीश शिरखाने. मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्रामध्ये केलं. मला 10वीला 100% होते आणि मी 11वी 12वीचं शिक्षण कोट्यावरनं केलं. मला 12वीला 90% होते आणि माझा JEE ॲडव्हान्समध्ये कॅटेगरी रँक 689 होता आणि मी आत्ता IIT मद्रासमध्ये मेकॅनिकल ब्रांचसाठी ॲडमिशन घेत आहे. धन्यवाद. क्या बात आहे. सगळ्यांचा परिचयाचा राऊंड तर झाला. या सगळ्यांच्याबद्दलचा परिचयाचा अजून एक मुद्दा मी सांगणार आहे आणि तो मुद्दा असा आहे की आपण जे संपूर्ण महाराष्ट्र ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शाहू स्क्रीनिंगच्या माध्यमातून परीक्षा देतो तिथं त्या स्क्रीनिंग परीक्षेला ही सगळी मुलं पास झालेली आहेत. त्यांचं एक कॉमन क्वालिफिकेशन आहे, म्हणजे ऑल दे आर क्वालिफाईड फॉर शाहू स्क्रीनिंग. एखादा अपवाद मला वाटतं कोणाच तरी असेल की जसं एखाद्या दुसऱ्या मार्काने राहिलं असेल, पण मेजॉरिटी असं आहे की शाहू स्क्रीनिंग हा रस्ताच असा असतो की तिथपर्यंत मुलं पास होतात. दुसरं महाविद्यालय आपण ज्याला नाव घेतो की दयानंद महाविद्यालयामध्ये आणि शाहू महाविद्यालयामध्ये, या दोन्हीही महाविद्यालयामध्ये मुलांच्या प्रवेशासाठी झुंबड असते, गर्दी असते आणि
त्यांच्या पालकांच्या एक अपेक्षा असते की बाबा आपली मुलं ह्या दोन्ही महाविद्यालयातनं शिकून बाहेर पडायला पाहिजेत. तुम्ही एक नोटीस केलं का की सगळी मुलं ही लातूरमधल्या नामांकित शाळेमधली होती, पण अशा पण काही शाळा तुमच्यासमोर नजरेस येत आहेत की ज्या शाळांमध्ये त्या शाळांना आपण आज नामांकित असं म्हणत नाही, पण त्या शाळा आपल्या पद्धतीनं खूप छान काम करत असतात, मुलं घडवत असतात. त्यांचं फार जास्त गाजावाजा होत नसतो, पण तुम्ही पाहिलं असेल स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड आणि अगदी ICSE बोर्डाच्या सुद्धा शाळांमधनं ही मुलं शिकून पुढं आपल्या आलेली आहेत. पहिला प्रश्न विचारायचा कोणाला तर मला वाटतं की मी पियुषपासून सुरुवात करतो. तुला एवढे सगळे मेडल आहेत, मगाशी म्हणालो मी एवढे सगळे मेडल आहेत, आणि हे सगळे मेडल शालेय जीवनातले मेडल मिळवण्याचा प्रवास तसा तुला सांगायला त्या दिवशी 1.5 तास लागले होते त्या मुलाखतीमध्ये, पण मेडल सगळे मिळवत असताना वर्क आणि होम जसं आम्ही म्हणतो तसं तू शाळा आणि ह्या स्पर्धा परीक्षा याचं बॅलन्स तू कसं करत होतास? खूप जणांचा प्रश्न असतो की सर स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त हुशार मुलांचा प्रांत आहे आणि तिथं ॲव्हरेज मुलांचं काही काम नाही. मगाशी गोयल साहेब म्हणाले तर आपल्याला की प्रॅक्टिस जास्त पाहिजे, 3 तासाच्या पेपरला 3.5 तासाची प्रॅक्टिस पाहिजे. तसं काहीसं पियुषला आम्ही तर बघत आलोत, पण त्याच्यातून आपण ऐकूयात की हाऊ ही बॅलन्स्ड स्कूल परीक्षा, शाळेची परीक्षा आणि ह्या स्पर्धा परीक्षा याचं तू कसं काय काम करत होतास? मी जर सांगायला सुरुवात केली तर सर म्हणाले की शाळा आणि स्पर्धा परीक्षा, तर मला फक्त स्पर्धा परीक्षा बॅलन्स करायच्या होत्या, कारण शाळा तर स्पर्धा परीक्षा करत गेलो तर शाळेचा अभ्यास तर आपोआप होत जातो. स्पर्धा परीक्षा जर केलो म्हणजे एक वरच्या लेवलची परीक्षेची तयारी केलो तर खालच्या लेवलची तयारी आपोआप होते. त्यामुळे मला शाळेकडे लक्ष द्यायची तेवढी गरजच भासली नाही, कारण जेव्हा आपण ॲडव्हान्सची तयारी करतो तेव्हा मेन्सची तयारी आपोआपच काही एक्सटेंटपर्यंत होत असते. आणि जसं सर म्हणाले मी शाळेत जायचो आणि शाळेच्या मागच्या बेंचवर जाऊन बसायचो आणि जो काही आमच्या स्पर्धा परीक्षांचा किंवा JEE मेन्स ॲडव्हान्स याचा जो बेस होता, फाउंडेशन जो आम्हाला नेटिझन्समध्ये शिकवला जायचा, तो मी त्या पुस्तक घ्यायचो आणि मागच्या बेंचवर जाऊन सोडवत बसायचो. आणि याच्यावरून मला आज एक किस्सा आठवला की आमच्या शाळेमध्ये एक गुरव सर होते आम्हाला मॅथमॅटिक्ससाठी, तर मी असंच मॅथच्या पिरियडमध्ये मागं जाऊन पुस्तक सोडवत बसायचो, कारण जे सर शिकवायचे ते आधीपासूनच यायचं. त्यामुळे आणि माझे जे वर्ग शिक्षक होते त्यांनी मला म्हणजे आमच्या पूर्ण वर्गातल्या मुलांना सांगितलं होतं की ही सूट दिली होती आमच्यासाठी. मग आम्ही मागं जाऊन ॲडव्हान्सचे किंवा मेन्सचे किंवा ॲडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम मागं जाऊन बेंचवर बसून सोडवायचो. मग एका दिवशी सर आले मागं बघत आणि सर पुढे शिकवत होते आणि मी ते पुस्तकातलं वाचत होतो, प्रश्न सोडवत होतो. सरांनी ते पुस्तक बघितलं. मी 12वीची NCERT सोडवत होतो तेव्हा 10वीमध्ये होतो. मग सर म्हटले की मी काय शिकवतो आहे आणि तू काय करतो आहेस हे. मग मी थोडं शांत झालो, खाली मान घालून बसलो. मग पुन्हा सर मुलांना विचारायले काय रे याचं काय मला सांगा, ही हा कोण मुलगा आहे. मग मुलाने सांगितलं. त्याच्यानंतर सर म्हणाले बरं ठीक आहे म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. आणि असंच की म्हणजे शाळा आणि स्पर्धा परीक्षांचा बॅलन्स कसं करायचं, तर याचं एक सरळ उत्तर हेच आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षांवर फोकस केला तर शाळेला बॅलन्स करायची काही गरजच नाही ना, कारण स्पर्धा परीक्षांची तयारी होत गेली तर शाळेची तयारी आपोआप होतच जाते. त्यामुळे क्या बात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे शाळेची तयारी करणं असं पियुषचं साधारणपणे म्हणणं आहे. मला वाटतं याला आपण सगळेजण ॲग्री करतोच, नक्कीच करतोच. एक प्रश्न आता म्हणजे अगदी प्राजक्तालाच माझा प्रश्न आहे की आपण मॉरल डाऊन होतो कधी कधी, आपल्याला मार्क्स कमी येतात आणि तसं तुझ्या बाबतीमध्ये झालेलं मला माहिती आहे आणि पालकांशी माझी चर्चा होत असते तेव्हा माहिती आहे. तू हे पुन्हा बाउन्स बॅक करण्यासाठी तो मोमेंट काय होतं, ते डिसिजन काय होतं की तू पुन्हा त्या नीटला पराभूत केलंस, ती काय गोष्ट होती, काय ठरवलंस तू? म्हणजे मी एकदा ड्रॉप घेतलेला आहे नीटसाठी. मी 2021ची स्टुडंट आहे नीटची. तेव्हा माझा स्कोर 483 होता आणि म्हणजे अपेक्षित मला थोडंसं जास्त होतं पण स्कोर कमी आला. मग त्याच्यानंतर माझंही खूप असं डिप्रेशन वगैरे झालेलं. मी असे 2 दिवस तर रडण्यात घालवलेले. मग त्याच्यानंतर मग घरच्यांनी मम्मी पप्पांनी वगैरे मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी मेहनत घेतली होती पण जे शेवटचे 3 तास आहेत परीक्षेचे त्यामध्ये माझा थोडासा कॉन्फिडन्स वगैरे लो झाला
मग त्या कारणाने मग माझा स्कोअर पण लो झाला आणि मग त्याच्यामध्ये मला माझ्या मम्मी पप्पानी वगैरे खूप सांगितलं की तू करू शकतेस. म्हणजे मी ड्रॉप घ्यायचं न घ्यायचं हे पण खूप म्हणजे माझा डिसिजन म्हणजे फिक्स नव्हतं होत त्या वेळेमध्ये. मग तेव्हा माझ्या मम्मी पप्पानी वगैरे सांगितलं, माझी मोठी बहीण आहे, मला तिने पण खूप मोटिवेशन दिलं की तू करू शकतेस. आणखीन एकदा प्रयत्न केल्यानंतर मग त्याच्यानंतर मी एकदा ड्रॉप घेतला आणि मग आता माझा स्कोअर 573 आहे. आणि तुला आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे. क्या बात आहे. तुझ्या बाजूला कन्सिस्टंट स्टुडंट बसलेली आहे ईश्वरी. ईश्वरीसाठी माझा प्रश्न असा आहे की तुझ्या जीवनामध्ये आता ह्या आत्तापर्यंत प्रवासामध्ये तुला अवघड गेलेली कुठली परीक्षा वाटली? सर जर तयारी झालेली असेल तर काहीच अवघड वाटत नाही. त्यामुळे अवघड असं कोणतीच परीक्षा गेली म्हणजे तू NTC स्टेज 2 पण क्वालिफाय केलंस. ओके, आता नीटचं पण तुझं क्वालिफाय झालेलंच आहे. तुझ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी पाहतोय की डॉक्टर शिदोरे तुझ्या आई छान व्याख्याता आहेत, प्राध्यापक आहेत. या घरामध्ये 2 प्राध्यापक असतात, याचा ॲडव्हान्टेज आहे का डिसॲडव्हान्टेज आहे? सर ॲडव्हान्टेजेस आहे असं नाही, मी मुद्दामून प्रश्न विचारला बरं का, कारण बरेच पालकांचं असं असतं ना, आमचं ऐकतच नाही. पुन्हा ते लेकरू माझ्याकडून म्हणतं की तुम्ही जर यांना सांगा माझं ऐकायला. तसं झालं होतं का? हो. कधी कधी तसं होऊ शकतं ना. तर तू काय म्हणत होतीस पप्पांना, आईला? अभ्यास करावा लागतो हे वेगळं घरून सांगायची गरजच नव्हती. ते स्वतःमध्येच एक ती जिद्द होती की करून दाखवायचं. त्यामुळे आणि प्राध्यापिका आई असल्यामुळे तिची आई आणि प्राध्यापिका या दोन्ही भूमिका मला एकदाच पाहता आल्या. हां, येस, क्या बात आहे. खरं तर मी सांगतो, मी कुटुंबियांना चांगलं जवळून ओळखतो, त्यांना दोघांनाही. ते इतके पर्टिक्युलर आणि पंक्च्युअल पालक आहेत दोघंही. पंक्च्युअल आणि पर्टिक्युलर असे डोळस पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी कधीही ईश्वरीच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा मला विषय निघायचा तेव्हा म्हणायचे की तिला जे उत्तम करता येतं त्याच्यासाठी आम्ही साथ देत आहोत. कधी कधी कसं असतं ना की आपण पालक म्हणून असंच कर, या पद्धतीनेच अभ्यास कर, या पद्धतीच्याच नोट्स बनव असं म्हणायला लागलो की मग ते डिफरन्सेस येतात की टीचर काय सांगतायत, करंट अफेअर्स काय आहेत, सध्याला काय ट्रेंड्स आहेत, आणि आपण मग पालकांच्या भूमिकेला कसं त्याला मग मॅनेज करायचं. कारण ही मुलं सिन्सिअर अशी आहेत, सगळीच मुलं सिन्सिअर आहेत. ते आपल्याला उलटं तर कधी बोलत नाहीत. मी मुद्दामून ती गुगली टाकली होती की कधी प्रेशर आलं होतं का, पण ते प्रेशर नव्हतं मला माहिती आहे. ईश्वरीच्या बाबतीमध्ये पंक्च्युअलनेस जो आहे आणि तो मला तिच्याबद्दलचा तुम्हाला सांगायचा जो गुण आहे, सहजतेनं जितकं होईल तितकं ती करत गेली आणि ती आज यशोशिखरावरती आहे. सहजतेनं ज्याला आपण म्हणतो ते. ओके, असं तुला वाटतं का की परिश्रम किती करायला पाहिजेत? म्हणजे नीटमध्ये यश मिळवायचं असेल तर रोज किती तासाचा अभ्यास तुला करावा असं वाटतं? सर तासांपेक्षा मी म्हणेन की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मॅटर करते. तुम्ही किती वेळ अभ्यास करता यापेक्षा तुम्ही कोणत्या पद्धतीनं अभ्यास करता हे जास्त मॅटर करतं. त्यामुळे असं ठरवून किती तास अभ्यास केला असं नाही. कधी जास्त अभ्यास व्हायचा, कधी कमी व्हायचा, पण जेवढा केवढा तास तुम्ही अभ्यास कराल तेवढं पूर्ण मन लावून अभ्यास करा. ओके. आणि मी असं एक सांगेन की बरेच जण टाईम टेबल्स वगैरे बनवतात. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक बनवण्यापेक्षा वेळेचं अभ्यासपत्रक बनवा. तुमचा वेळ कुठे युटिलाइज होतो आहे, तो योग्य ठिकाणी युटिलाइज होतो आहे का, त्याचं ते वरती ठरेल का हे पहा आणि मग तुम्ही काम करा. क्या बात आहे. वेळेचं गणित, वेळ कुठं लावायचा असं आहे. व्हेरी गुड. एक थोडासा अभिषेक, तुला प्रश्न असा आहे, अभिषेकबद्दल सांगायचं असं की अभिषेकने एकलव्यासारखं काम केलेलं आहे. म्हणजे काय केलं तो अभिषेकच सांगेल. 11वी 12वी तू काय केलंस, अभ्यास कसा केलास? माझा फक्त एकच टाईम टेबल होता. सकाळी 7 वाजता उठायचा आणि 8 वाजता अभ्यासाला बसायचं. येस, टाईम टेबलच आहे. 7ला उठायचं, 8ला अभ्यासाला बसायचं आणि पुन्हा मग झोप येईपर्यंत अभ्यास करत राहायचं. हां, कधी कधी तर रात्री माझा दिवसभराचा अभ्यास जास्त व्हायचा, त्याच्यामुळं मी रात्री 10:30 ते 11:30पर्यंत कधी बसायचो अभ्यास करत. क्या बात आहे. पण तू शिकलास कुठे? मी ऑनलाईन पॅटर्नवर शिकलो. पूर्ण 2 वर्ष? हां. एकही जाऊन तू कुठले ऑफलाईनचा क्लास केलेला नाहीस? नाही, एकही ऑफलाईनचा क्लास केला नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्मला शिकला आणि देशातल्या टॉप NITमध्ये ॲडमिशन मिळवलेले आहे. एक जोरदार टाळ्या त्याच्याबद्दल झाल्या पाहिजेत. त्याच्या पालकांचं कौतुक आहे, कारण
त्यांच्या पालकाची सुद्धा मला, ढवळे साहेबांची पण मला ही आठवण इथं प्रकर्षण अशी आहे सांगण्यासारखी, की ते म्हणायचे की तू करू शकतोस. आणि खरं तर हे जे दिग्गज आहेत ना, हे दिग्गजांच्या बॅचमध्ये अभिषेक सांगायला हरकत नाही ना, तो नेहमी बॉटमला राहायचा, 10, 12, 15, 20 अशी रँक राहायची. हे बाकी सगळे दिग्गज पोर आहेत. पण त्याला असं लक्षात आलं की आपण सागर नाही तर नाही, कमीत कमी घागर तरी निश्चितच आपल्या घरात घेऊन जाऊ शकतो. आणि ते काम अभिषेकने चोख करून दाखवलेलं आहे. याला म्हणतात अभ्यास, याला म्हणतात विद्यार्थी. हे जे कौतुक आहे, हे कौतुक बाकीच्यांचं तर आहेच आहे, पण अभिषेकचं कौतुक खरंच जोरदार आहे. तुला असं कधी कुठल्या पॉईंटपर्यंत वाटत गेलं का की अरे आपण ऑनलाईन आहोत, आपण ऑफलाईनला जायला पाहिजे होतं, आपल्याला ऑफलाईनला जायलाच पाहिजे होतं, असं काही वाटलं? सारखी खंत म्हणत अडत होती की नाही? मी कधी निगेटिव्ह पॉईंटवर असं विचारच केला नाही, कारण माझ्याकडे पॉझिटिव्ह पॉईंटच असे होते. ऑनलाईनमध्ये मी दिवसभर घरी होतो, मला माझा वेळ कसा वापरायचा त्याची सगळी सूट माझ्याकडे होती. मी ह्याच पॉईंटकडे बघून अभ्यास करत गेलो आणि ते तसं होत गेलं. क्या बात आहे. भोसले साहेब, तुमच्याकडे येतो लगेच. मी त्या भोसले साहेब असं म्हणतो ना की एकदम असा रुबाबदार माणूस आणि त्यांना बोलायचं म्हटलं तर मला अगोदर थोडीशी तयारी करावी लागते. त्यांचं असं पर्टिक्युलर असतं, यस नो, हां हां झालं, ओके. पूर्ण वाक्य नाहीच आहे, शब्दात वाक्य पूर्ण होणार त्यांचं. पण आता पूर्ण वाक्यात बोलावं असं मला वाटतं. 2 वर्ष म्हणजे तो प्रवास जो होता, आता शाहू महाविद्यालयामधला तो तुमचा प्रवास होता, तो प्रवास शाहू महाविद्यालयाच्या दृष्टीनं तुम्ही कसा सांगाल? शाहू महाविद्यालयामध्ये काय ट्रेंड आहे, काय शिकवलं जातं, काय तुम्हाला चांगलं वाटलं? नाही, शाहूमध्ये सगळे टीचर चांगलं शिकवत होते, पण जे मेन गोष्ट आहे ते आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. म्हणजे सेल्फ स्टडी मॅटर्स मोर ना. सेल्फ स्टडी खूप मॅटर करते. म्हणजे कुठल्याही कॉलेजला लागलो तर असं काही नाही बरं का, म्हणजे शाहू महाविद्यालयाला नंबर लागला नाही तर आता माझं कसं होणार, बरोबर आहे ना? असं नाही आहे. दयानंद कॉलेजला नंबर नाही लागला तर आता माझं कसं नाही होणार, आता कसं होणार? सगळे नामांकित कोचिंग क्लास महाविद्यालय, आपला नंबर नाही लागला तर कसं होणार असं नाही. तुम्ही कुठं शिकता, कुठं नंबर लागला, याच्यापेक्षा तुम्ही नंबर लागल्यावर काय करता हे मला वाटतं भोसले सांगत आहेत. हो हो. येस. काय होतं तुमचं पॅटर्न, काय होता? म्हणजे नीटसाठी जे सुरू केलं तो प्रवास कसा होता? रोजचा किती वेळ अभ्यास करायचा? 11वीचा खास करणं सिलेबसबद्दल सांगाल का? 11वीमध्ये आणि 12वीमध्ये काय अंतर होतं? नीटसाठी असं टाईम टेबल माझं फिक्स नव्हता. मी खूपदा असं टाईम टेबल बनवत होतो पण ते फॉलोच होत नव्हतं. त्याचं कारण होतं की म्हणजे ट्युशन्स जे मी लावलं होतं ऑफलाईन ते बदलत राहायचे टाईम हे ते, पण रात्रीचा जे वेळ होता मी ते जास्त युटिलाइज करायचो. त्याच्यामध्ये रात्री शांत वातावरण असायचं आणि मी NCERT म्हणा, काय प्रॉब्लेम्स म्हणा, शांतपणे एक सॉल्व करायचे होते प्रॉब्लेम्स आणि ते फायदा पडायचा मला खूप. ओके. म्हणजे प्रॅक्टिस लॉट तू करत होतास? हां, माझे म्हणजे खूप सारे असं बुक्स भरलेत प्रॅक्टिस करून नोटबुक्स. किती अंदाजे? जास्त असतील, म्हणजे 20-25 असतील. 20-25 अशा एवढ्या थप्पी लागली आहे सगळी प्रॅक्टिसची? हां, पेजेस, रफ नोटबुक्स आहेत. ओके, ग्रेट ग्रेट. ही सगळ्यांचीच कहाणी तशी असते खरं तर. अथर्व गलकोटेकडं मी येतोय. अथर्वकडं माझा प्रश्न असेल. अथर्वचा आम्ही उल्लेख करतो की तो मिस्टर कन्सिस्टंट आहे. परफॉर्मर म्हणून पाहायला गेलं तर तो तसा खेळाडू नाही आहे की तो प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांनी मेडल आणलं आहे आणि केलं आहे. त्याचं IIT 3 अक्षरात सगळं संपलं. म्हणजे अथर्वचा अभ्यास म्हणजे काय, 3 अक्षरासाठी काय करायचं ते करायचं. 6 वर्ष त्यांनी केलं आहे. तुझ्या मनात नेमकं IIT कधी आलं, म्हणजे IITच करायला पाहिजे? ॲक्च्युली IITचं म्हणजे एकदम मेन फोकस तर 10वीलाच आलं आणि 6वी ते 9वी ॲक्च्युली म्हणजे होतं, बॅक ऑफ माइंड होतं की IIT करायचं आहे. पण मेन फोकस हाच होता की पॅशनेट होतो मी सब्जेक्टसाठी, की शिकायची इच्छा खूप जास्त होती. म्हणजे IITसाठी म्हणून मी केव्हाच केलं नव्हतं. 6वी ते 9वी पूर्ण इंटरेस्ट बेसवर होता. पूर्ण इंटरेस्ट बेसवर माझं 6वी ते 9वी झालं. 10वीला मी थोडं 11th-12th जास्त फोकस द्यायला चालू केलं. क्या बात आहे. प्रद्युम्नसाठी प्रश्न आहे. प्रद्युम्नला नेहमी प्रश्न असतो की मला प्रश्न विचारू नका, मला माझं काम करत राहू द्यात. या सगळ्या मुलांमध्ये तसं प्रद्युम्नची रँक थोडीशी वरची आली आहे आणि प्रद्युम्नला आम्ही पाहत आलो होतो की आबोल आणि नेहमी त्याचं तर
भोसले साहेब तर नुसतं यस नोवर असायचे, याचं फक्त माने नसायचं. झाला का अभ्यास? हो बरं. कसं आहे? ओके. एवढे मितभाषी म्हणजे सगळ्यांचं कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला गेलं ना तर तसे हे मितभाषी होते. फक्त निखिल सोडलं तर. निखिलकडे येणार आहे मी. निखिलची मितभाषा काय होती मला माहिती आहे, निखिलपर्यंत जाणार आहे मी. पण बेस्ट परफॉर्मर राहिलेत. प्रद्युम्नचा साठी प्रश्न असा की तुझा स्वतःचा अभ्यास, तू मुंबईला जेव्हा शिकायला गेलास 11वी-साठी 12वी-साठी, तेव्हा बाकीची मुलं काही कोट्याला गेली, काही हैदराबादला गेली, काही लातूरमध्ये राहिली, तू मुंबई निवडलंस. तर तुला मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर स्टडीबद्दलचा एक्सपिरियन्स, तुझा स्वतःचा प्रामाणिक एक्सपिरियन्स काय होता तो सांगायला पाहिजेस. लागेच तर अकॅडमीचं नाव नको घेऊस, पण तू प्रामाणिकपणे सांग की मुंबई गेल्यावर तुला काय ॲडिशनली वाटलं की हे बेस्ट होतं अकॅडमीमध्ये, आणि तुला तिथं माहोल काय मिळाला, तू रँक कशी इथपर्यंत आणली आहेस? तसं तर माझं ॲडमिशन मुंबईला होतं, पण मी लातूरमध्येच होतो. 2 वर्ष मी ऑनलाईनच केलं आहे. ओके. त्यामुळं घरच्याच इन्व्हॉल्वमेंट. ओके. लातूरमध्ये राहून पण म्हणजे तू सगळं हे प्रोसेस करत होतास. तुला असं वाटतं का की मग लातूरपेक्षा मग अजून कुठं जायला पाहिजे होतं, म्हणजे अजून रँक वाढेल असती, असं कुठं वाटते मनात? ऑफलाईनमध्ये थोडा फरक पडला असता, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट असतं, तिथं जाऊन अभ्यास करायचं. ओके. सेंटरवर जाऊन. ओके. घरी असलं की थोडं टाईमपास होतो, किती पण नाही म्हणलं तरी. हां, घरी असलं की थोडासा टाईमपास होतोच. तुझी रँक किती आली ऑल इंडिया रँक? 1618. 1600 रँक ऑल इंडिया रँक आहे त्याची. आणि म्हणजे ही रँक म्हणजे 8 लाख मुलांमधून आलेली रँक आहे. 8 लाख मुलांनी यावेळेस परीक्षा दिली IIT-साठीची, JEE मेन्सची. त्याच्यात 2.5 लाख मुलं सिलेक्ट झाली. 2.5 लाखातली 1,80,000 किंवा 60,000 मुलांनीच पुन्हा फॉर्म भरला काहीतरी असं, आणि त्यातनं हा 1600 रँकपर्यंत पोचला. म्हणजे इथं बसलेले सगळेजणच असे आहेत ना की ते 4 डिजिट रँकपर्यंत निश्चित पोचलेले आहेत. ही रँक आली. तुला परीक्षा झाल्यानंतर काय वाटलं होतं की रँक किती येईल? ॲडव्हान्स IIT ॲडव्हान्सची सांगतोय. 5 किंवा 6,000. 5 किंवा 6,000 रँक येईल असं त्याला वाटलं होतं. आणि परीक्षा देण्याच्या आधी 3 डिजिट तरी एक्सपेक्ट. 3 डिजिट तरी यायला पाहिजे होती, म्हणजे 999 तरी यायला पाहिजे होती लास्ट 3 डिजिट म्हटलं तरी. त्याचं परीक्षेच्या आधी असं होतं की तो 1000च्या आतमध्ये बसला असता, आणि परीक्षेचा पेपर दिला त्याला असं वाटलं की 6,000च्या पुढं जायला पाहिजे. खरंच आहे की या वर्षीला तुम्हाला सगळ्याला हे तुम्ही मान्य कराल की या वर्षीला IIT ॲडव्हान्सचा पेपर हा मागच्या 30 वर्षातला सगळ्यात अवघड पेपर असा मानला जात होता, किंवा वेगळ्या पद्धतीनं अवघड होता. तो पेपर अवघड कसा होता जर आपण तुला विचारूया, तुझ्या दृष्टीनं तो पेपर कसा होता IITचा पेपर? माझ्यासाठी म्हणजे अवघड होता. त्याच्यामध्ये जे प्रश्न होते ना, म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न आम्ही PYQ म्हणून किंवा प्रॅक्टिस टेस्ट म्हणून हे सगळे करून सॉल्व केलेले होते, तशा प्रकारचे प्रश्न आले नव्हते. थोडे वेगळे आलेले होते, आणि म्हणजे आम्ही त्याच्यासाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड नव्हतो. ओके. म्हणजे असं एकदम असतं. बरं, आपण निखिलकडं जाऊयात. निखिलकडनं हे समजून घ्यायला आपल्याला निश्चित आवडेल. निखिल म्हणजे नेहमी कसा मिस्टर स्माईल, नेहमी हसरा चेहरा. आणि निखिलचं असं होतं की आता इथं आहे तर पुन्हा कुठे आहे. त्याच्याकडं गाडी असायची, गाडीला कधी कधी तिघं मुलं बसलेली मी पण पाहिलेली आहेत. शाळेतून जात आहे त्याला, आणि मग त्यांनी मला पण पाहिलं की तो दचकला की अरे बापरे आता काय करावं. म्हणजे थोडासा मस्त मौजी असा होता, पण अभ्यासामध्ये एवढा तो रेडी असायचा प्रत्येक गोष्टी चॅलेंज करायला. तुला काय वाटतं, तुझी स्ट्रेंथ काय होती? तुझा अभ्यास इथपर्यंत तू रँक मिळवलीस, तुझे स्ट्रेंथ काय आहेत? म्हणजे मी अभ्यास करताना एन्जॉय करायचो. मग बाकी कधी कधी अभ्यास करताना बोर झालं तर बाकी म्हणजे TV बघायचा, गेम खेळायला जायचं मित्रांसोबत. पण जेव्हा अभ्यास करायचा तर तेव्हा मन लावून अभ्यास व्हायचा. त्यामुळे झालं सिलेक्शन एवढं. क्या बात आहे. त्यामुळं झालं सिलेक्शन एवढं, म्हणजे सिलेक्शन झालं आहे. तू आता कुठं IIT खरगपूर, IIT खरगपूरमध्ये. IIT खरगपूर आहे, म्हणजे देशातल्या टॉपमोस्ट IITमध्ये त्याचं ॲडमिशन्स आता होतं आहे. पुढं शुभमसाठीचा प्रश्न आहे. शुभमचे वडील एकदा माझ्याकडे आले, त्यावेळेस म्हणत होते की जरा त्याला सांगा शाळेचा अभ्यास करत नाही.
10वीच्या वर्गात असताना, आणि 3-4 वेळेला ते मला म्हणाले की तुमचं ऐकेल, तुमचं ऐकेल, तुमचं ऐकेल. मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही माझं ऐका. त्याला 10वीला 100% जर मार्क नाही पडले तर नेटिझनला कुलूप लावून तुम्ही घरी जा, मी घरी जातो. 10वीला बोर्डाला 100%च मार्क पाहिजेत ना, तो घेतो. आणि पुन्हा मी शुभमन ह्याच्याबद्दल बोललो नाही, पण माझ्या मनाला असं वाटलं की मी बोललो, चूक झाली की काय. कारण प्रॉमिस इज प्रॉमिस. आता आरती आली होती, आरती पाटोदकर, तिला आता 7 वर्ष झालं प्रॉमिस केलेलं होतं की तुला मी लॅपटॉप देणार आहे, पण ते पूर्ण केलं. आता प्रॉमिस त्यांना केलं होतं मी शुभमच्या वडिलांना की 100% शुभमनी नाही घेतले तर नेटिझनला कुलूप लावून घरी जा. आपण आज इथं बसलोच नसतो, आपण इथं आज बसलोच नसतो. काय कारण आहे? कारण शुभमला 10वीला 100% मार्क्स पडले. हे त्याच्यातलं कारण आहे. 10वीला हे 100% मार्क्स तुला पण आहेत, अजून मला वाटतं ईश्वरीला पण 10वीला 100% मार्क्स आहेत. 100% मार्क्स घेणारे आहेतच, बोर्डाला पण 100%, स्पर्धेमध्ये पण 100%. म्हणून तुमची मुलाखत खरं तर आम्ही इथं आयोजित करतो. शुभम, तुझा प्रवास कसा होता? म्हणजे तू तिथं 11वी-12वीच्या वेळेला एकटा राहिलेलास, आणि त्यावेळेला तुझी कशी जाणीव होती? म्हणजे पियुषचे पप्पासोबत होते, आईसोबत राहिले, अथर्वच्या आई पप्पासोबत राहिले, तू मला वाटतं हॉस्टेलला होतास तिकडे, पीजी हां, म्हणजे पेईंग गेस्टचे रूम केलं होतंस. इथून 10वीपर्यंत आपण आपल्या आईवडिलांच्या सोबत असतो. सुरुवातीचे 8 दिवस तुझे कसे होते 11वीत गेल्यानंतरचे, तिथं कोट्यात गेल्यानंतरचे? खरं तर 11वीत असताना आम्ही पूर्ण 11वी ऑनलाईन. हां, सॉरी, मग 12वीला तू जेव्हा गेलास तेव्हा ते कसे दिवस होते? 12वीला आम्ही तिथं गेलो, जाताना मी आणि पप्पा सोबत दोघंच गेलो होतो. सोबत माझ्या शशांक होता, शशांक, त्याचे वडील, माझे आणि माझे पप्पा. आम्ही बाय कारने गेलो होतो. मग तिथं गेल्यानंतर रूमसाठी थोडा त्रास झाला, रूम भेटण्यासाठी. जेव्हा रूम भेटल्या तिथं पहिला दिवस असं काही वाटलं नाही, का तर पूर्ण दिवस रूम शोधण्यासाठी आणि कोचिंगची ॲडमिशन घेण्यासाठीच गेला. पण फर्स्ट नाईट नंतर जेव्हा पप्पांना निघायचा टाईम झाला तेव्हा थोडं असं भावुकच वाटत होतं की आज म्हणजे कधीच आम्ही वडिलांना म्हणजे घरच्यांना सोडून राहिलेलं नव्हतं बाहेर कधीच. आणि सुरुवातीचे 8 दिवस कोचिंगमध्ये थोडा वेळ जायचा, पण नंतर रूमवरती आल्यानंतर अभ्यासात मन लागायचं नाही तेवढं. सुरुवातीला आधीच ठरवून गेलो होतो आम्ही, कमीत कमी IITला लागण्यासाठी कमीत कमी 10 तास तरी अभ्यास केला पाहिजे. सुरुवातीला तिथं गेल्यानंतर पहिला आठवडा तर 1-2-3 ताससुद्धा अभ्यास होत नव्हता. प्रत्येक वेळेस घरची आठवण यायची. तिथला मेसचा पण खूप प्रॉब्लेम झाला. मेसमध्ये खायची म्हणजे आजपर्यंत कधी खाल्लं नव्हतं, घरच्याच खायची सवय. मग ते मेसचा खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे 12वी पूर्ण आम्ही मेसमध्ये काढली. कमीत कमी 1-2-3 वेळेस तर आम्ही मेस बदलली. काय वाच आहे, 2-3 वेळेस तरी मेस बदलली, पण अभ्यास सोडून आला नाही. असं टेन्शन येतं का तुम्हाला की आता एवढ्या सगळ्या लोकांना माहिती की कोट्याला अभ्यासाला गेला आहे, आता वापस गावाला जावं तर रँक घेऊनच जावं लागेल, आहे ना? तसं वाटतं अथर्वला. अथर्व जरा चांगला हसला जरा जोरात. जरा अथर्वकडं माईक दे. अथर्व सांगेल, काय सांगेल ती कहाणी, काय वाटतं? हां, एक्सपेक्टेशन तर असते, भरपूर असतात. आणि ॲक्च्युली तुम्ही समजा 6 to 10th समजा तुम्ही चांगली परफॉर्मर असतात तर भरपूर जणांकडून एक्सपेक्टेशन असतं आणि त्याचं प्रेशर पण असतं. पण तेच प्रेशर कोपअप करायचं आणि जस्ट अभ्यासावर फोकस करायचं, जास्त बाजूच्या गोष्टीचा विचार करायचा नाही. शशांक, तू जरा जिद्दी मुलगा, मी पाहिलं तुझ्यामध्ये जिद्दी माणूस खूप लपलेला आहे, जिद्द तुझी जोरदार आहे अशी. हे सगळं चालू असताना तुझ्या डोक्यामध्ये म्हणजे 11वी-12वीचा प्रवेश होताच होता, पण 10वीला असताना नेटिझनला, जेव्हा शशांक बरीच वर्ष नेटिझनला होता, 10वीला असताना तुझ्यासमोर काही चॅलेंजेस अशी होती की एकदमच परफॉर्मन्स वर, एकदमच परफॉर्मन्स खाली, कधी कधी मिडल रेंज, कधी कधी टॉपर. पण त्यानं समजून घेण्याची त्याची जी एक गोष्ट होती ना की हां मग असं चलो फिर करेंगे, असं सगळं करत करत गेला. 99.7% ही तुझी ॲक्युरसी, याच्याबद्दल तू काय सांगशील, कसं मिळवलंस? सर, तयारी भरपूर चांगली झाली होती, ह्यात तर काही वाद नाही. कारण 11वी-12वी कोट्याला राहण्याचा जो मी निर्णय घेतला तो मला 100% माझ्यासाठी बरोबर वाटला. कारण मला लातूरमध्ये ते एन्व्हायरमेंट कधी भेटलं नसतं, किंवा असं आहे की घरी मला त्या अभ्यासाचं वातावरण भेटलं नसतं.
कोट्याला राहण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा जो झाला ते म्हणते की मला माझा अलोन टाईम खूप भेटला आणि तो खूप नेसेसरी आहे. जसं की आत्ताच म्हणले की सेल्फ स्टडी आपण शिकवलं तर ठीक आहे ते झालं, पण सेल्फ स्टडी जे लागते ते खूप गरजेचे आहे एक्झामसाठी. 99% बाबतीत जर मी बोलणं झालं तर मला त्याचे शेवटचे 3 महिनेच लक्षात येतात, कारण शेवटचे 3 महिने मी खूप झोकून दिलं तर स्वतःला. आणि म्हणजे तयारी तर झाली आणि शेवटी थोडंफार मी माझं लक पण म्हणेल, कारण जे मेन्स अशी एक्झाम आहे की त्याची एक पेपर होत नाही. आपल्याला माहितीच आहे की त्याचे 8 दिवस कंटिन्यू पेपर चालू राहतात, रोज 2 सेशन राहतात, म्हणजे एका सेशनला 16 पेपर होतात. आता कुणाला अवघड पेपर येईल किंवा मॅथ्सचा अवघड आला, फिजिक्सचा टफ, फिजिक्सचा सिम्पल आला, असं होत राहतं एक्झाममध्ये मेन्सच्या. लक बाय चान्स माझ्या वेळेस मला मॅथ्स म्हणजे यावर्षी असं झालं की मेन्समध्ये मॅथ्समध्ये खूपच हार्ड क्वेश्चन आले ते, असं सगळ्यांचं हे म्हणणं आहे. पण मला तो प्रॉब्लेम झाला नाही. माझ्या सेशनला मॅथ्सचे मला सोडवल्यापैकी खूप चांगले गेले आणि ओव्हरऑल मला त्याच्यामुळेच फायदा झाला आणि 99.7% आले. क्या बात आहे. आणि आता ट्रिपल आय टी अलाहाबाद IT सेक्टर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच. क्या बात आहे. ट्रिपल IIT अलाहाबाद हे IIT मधलं प्रमोद चटोक ते त्यांनी साध्य केलं. ओंकारच्याबद्दल क्या बात आहे. ओंकारच्याबद्दल मला एक थोडा किस्सा आठवतो. जेव्हा मी त्यांना भेटायला सगळ्यांना भेटायला म्हणून मी एकदा कोट्याला गेलेलो, तेव्हा पहिल्यांदा मला आठवतं की ओंकारच्या रूममध्ये डोकावत होतं, त्याचे पप्पासोबत होते. इथं ओंकार आहे आणि आता मला असं होतं की 1500 किलोमीटरवरनं सर भेटायला आलेले आहेत, पण मी त्यांना ट्रेनिंग दिली होती की ब्रह्मदेव जरी आला तरी जागचं हलायचं नाही, आपापला अभ्यास चालू ठेवायचा. तो पलंगावरती बसलेला, त्याचे पप्पा मी त्यांना म्हणत होतो की नको त्याला डिस्टर्ब करू नका. दरवाजा उघडला, मी त्याला हॅलो केलं, ओंकारचं चालू होतं, ओंकारनी हॅलो केलं, परत चालू. म्हणजे काही नाही, म्हणजे सर आलेत का काय, कारण ते शिकवलं तसं होतं ना की तुम्ही ब्रह्मदेवाला तरी मी हलणार नाही, तोडकं सर क्या चीज आहे, सर आहेत का काय त्याचा संबंध नाही आहे. ट्रेनिंग अशी होती, कारण मी त्यांना म्हटलं की बा तुम्ही असे जर वेळ सोडून पुन्हा जर काही ह्या आला गेला तासभर, तो आला गेला अर्धा तास, ते आलं झालं हे सगळे अडचण, तर मग हे स्टेजवर नाही बसतायत. ही सगळी जी तुम्हाला सांगण्याची जी धडपड आहे ना ती अशी आहे की ओंकार हा पुन्हा एकदा सांगतो, जसं मी अभिषेकबद्दल सांगितलं की ओंकारबद्दल पण मी सांगेन. NTSC स्टेज 2 त्यांनी क्रॉस केली, त्यावेळेलासुद्धा आम्हाला नाही म्हटलं तरी आश्चर्य वाटत होतं की कन्सिस्टंट रोज अभ्यास करून काय मिळतं तर त्याचं नाव ओंकार धुमाळ मिळतं. ओंकार धुमाळ आणि अभिषेक माझ्या नजरेमध्ये अशी मुलं आहेत की जे कुठंही चमकले नाही आहेत या बाकीच्या सगळ्या परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातून, पण ते एक दिवस असे पूर्ण केस बाहेर पाडून म्हणतो की चप्पर फाडके जे आलं ते आलेलंच आहे. हे तुझ्यामध्ये कुठून आलं ओंकार, म्हणजे हे फायटिंग तुला का वाटलं, काय प्रेरणा होती तुझी? की मी पण म्हणायचो की ओंकार तुला बघ बरं का फार अवघड जाईल, मला पण तू हरवलंस. काय होतं, काय जिद्द धरली होतीस ते सांग. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावर काही एक्झाम्स आल्या, त्याचं गायडन्स भेटलं आणि गायडन्स मधून कॉन्फिडन्स आला की आपणही करू शकतो, आपल्याला का बरं होणार नाही. ते झाले, 8वीची स्कॉलरशिप झाली, NTSC झाली. NTSC झाल्यावर तर आणखीन पुश मिळाला की आपण काहीही करू शकतो. तुला प्रेशर आलं नाही का की टॉप परफॉर्मर बॅचमध्ये बसलेलो होतो, माझं कसं होईल असं कधी एखाद्या वेळेस वाटलं होतं? नाही. दुसऱ्यासोबत तुलना करायची तू कधी बंद केलंस, कोणत्या वर्षीपासून बंद केलंस? मी तुलनाच करत नव्हतो. काय बात आहे, तो तुलनाच करत नव्हता. काय सुंदर लाईन आली आहे बघा, तुलनाच करत नव्हतो. मला किती मार्क्स पडले त्याच्याशी माझं देणं घेणं आहे, दुसऱ्याला किती मार्क पडले याच्याशी काही फारसं त्याचं देणं घेणं निश्चितच नव्हतं. हे सगळेजण कोविड बॅच म्हणून तुम्हाला सगळेजण खरं तर हे करतात, बरोबर आहे. आता ईश्वरी तर घरीच शिकायला होते असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे कोविड बॅचमध्ये तुम्ही सगळेजणच 2 वर्ष ते काढलेली आहेतच. कोविडचा इम्पॅक्ट मला वाटतं तुम्ही सांगायला पाहिजे. आता कन्सिस्टंट परफॉर्मर आहेतच आहेत, पण कोविडमुळं तुमचा फायदा झाला का तोटा? ईश्वरी तू सांग. सर फायदा पण होतो आणि तोटा पण होतो. फायदा असा की तुमचा जास्तीत जास्त वेळ वाचतो, कुठे जायची गरज नसते, त्यामुळे तुम्ही तुमचा मॅक्झिमम टाईम तुमच्या स्टडीमध्ये युटिलाइज करू शकता. आणि तोटा असा की बऱ्याच वेळा कनेक्टिव्हिटी पुअर असते, कधी कधी व्हिडिओ फ्रीज होतो, ऐकू काहीच येत नाही. मग
तो एक डिसॲडव्हान्टेज म्हणू शकेन मी ऑनलाईन एज्युकेशन. ओके, प्राजक्ता तुझं काय मत आहे? म्हणजे कोविडनी किंवा ऑनलाईननी तुला काय डिस्टर्बन्स किती झाला? मला कोविडचा खूप डिस्टर्ब होता, कारण मी म्हणजे स्टार्टिंगला केलं व्यवस्थित, त्याच्यानंतर म्हणजे अचानकच ऑनलाईन जेव्हा शिफ्ट झाली मी, तेव्हा मला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागला. आणि मग म्हणजे मी ट्राय केलं होतं खूप सारं, पण मग ते झालं ॲडजस्ट काही काळानंतर. पण मग त्याच्यानंतर मग मला थोडे दुसरे पण डिस्ट्रॅक्शन्स झाले, सोशल मीडिया वगैरे. हां, मला ते पण विचारायचं, काय काय डिस्ट्रॅक्शन झालं मग? खरं सांगायचं आपल्याला, कारण मुलाखत अशी आहे ना की ती दुसऱ्याला प्रेरणा पण देता आली पाहिजे की आपलं हे अडकलं, आपलं अडचण झाली, तुमची होऊ देऊ नका. यस प्राजक्त, तू काय सांगशील? लॉकडाऊनमध्ये खूप वेळ रिकामा होता, त्याच्यामुळं मग थोडा टाईम उरायचा, जेव्हा मग खूपच जास्त असं कंटाळा यायचा अभ्यास करून, मग तेव्हा असंच टाईमपास म्हणून मी इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे काढलं होतं. मग त्याच्यामध्ये मला ड्रॉइंग किंवा पेंटिंग करायला आवडायचं, मग त्याच्यामुळं मी तसं इंस्टाग्रामचं पेज काढलं होतं, पण त्याच्यामध्येही माझा खूप वेळ जायचा. मग त्याच्यामुळं थोडंसं झालं खूप सारा डिस्ट्रॅक्शन लॉकडाऊनमध्ये. बट यू रिकवर्ड इट. हां, तू सोडून दिलेलं आहेस. आपण ती क्लिप पण पाहतो बघा की महेंद्रसिंग धोनी मोबाईल वापरत नाही. महेंद्रसिंग धोनी, तर त्याची खरी कहाणी तर अशी आहे की त्याच्या गुरूंनी जेव्हा त्याचं सिलेक्शन भारताच्या टीममध्ये झालं, तेव्हा त्याच्या गुरूंनी त्यांना ते गुरूकडे गेले आणि महेंद्रसिंग धोनी त्यांच्या कोचकडे गेले आणि म्हणाले की मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, आता मी भारताच्या टीममध्ये खेळणार, तुम्ही काय गिफ्ट देऊ सांगा, आज नाही उद्या मी आणून देतो, तुम्ही सांगा काय आणायचं. ते म्हणले की मला आज उद्या काय नाही, आत्ताच पाहिजे गिफ्ट, काय देऊ? ते म्हणले भारताच्या टीममधून खेळणं बंद करेपर्यंत मोबाईल वापरायचा नाही, काढ मोबाईल. आणि धोनीचं तोंड असंच असंच झालं. म्हणजे हे काय, म्हणजे तू गिफ्ट काय मागता तुम्ही, मोबाईल बंद? नाही म्हटलं, तू काय म्हटलंस, काय देऊ दे. अँड फ्रॉम दॅट डे धोनीनी मोबाईल बंद केला. आता त्याचं बाकीची प्रोसेस कशा झाल्या, भेटायचं कधी, टीममेट्सला काय करायचं, हे सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे पर्याय होते, ते सगळे त्यांनी निर्माण केले. पण जर एखादी गोष्ट आपण जर ठरवायचीच म्हटली तर ती काय ठरवली, काय लेवलनं ठरवली? डिस्ट्रॅक्शनपासून बाजूलाच, ते ठरवणारे लोक चॅम्पियन होत असतात, ठरवू म्हणणारे होत नसतात. ठरवू म्हणणारी भाषणं करत राहतात आणि ठरवणारी आपल्या मंचावरती येऊन मुलाखती देतात. हा फरक तुम्हाला सगळ्यांना इथं जाणायचा आहे. ठरवू म्हणत आयुष्य काढू नका. एक दिवस गेला तो गेलाच, तो क्षण गेला तो गेलाच. आणि म्हणून वेळीच त्याला सावरणं तितकंच जास्त गरजेचं आहे. तुला काय सांगायचं? मी म्हण टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन. तुमचा टाईम आणि एनर्जी या खूप मौल्यवान गोष्टी आहेत, त्या कशामध्ये इन्व्हेस्ट करायच्या हे तुम्ही ठरवलं पाहिजे. सोशल मीडियाचा तुम्हाला पॉझिटिव्ह यूज पण करता येतो, पण ते तुमच्या हातात असलं पाहिजे. तुम्ही जे पाहता सोशल मीडियासाठी ते असं पिक करा की ते तुमच्या लर्निंगसाठी मदत करेल, लेजरसाठी नाही, कारण तुमचं पॅशन हे तुमच्या प्लेजरपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. पियुषसाठी एक प्रश्न आहे. आता थोडंसं आपण त्यांच्या तयारीविषयी बोलूयात. हे ओव्हरऑल काही प्रश्न आपण घेतले, पण त्यांच्या मूळ तयारीविषयी थोडंसं बोलूयात की म्हणजे अभ्यास करताना खास करणं 11वी हे काय बरं का, म्हणजे चाहे नीट असो, चाहे JEE असो, चाहे IITचं कोणी तयारी करत असेल, 11वीला आपण काही जण काही घेतात, सहजगत्या घेतात आणि फसतात, अडचण होते. 11वी हे वरती आणलं पाहिजे. एकदम नवीन प्रांत असतो, नवीन सेक्शन निवडलेलं असतं, 10वीपर्यंत काही फारसं डोक्यात आलेलं नसतं. म्हणजे 11वीचे किंवा 12वीचे कुठलेही तुला प्रश्न असा आहे की ज्याला आपण बॅकलॉग म्हणतो तसा तुझा बॅकलॉग राहायचा का, आणि तू त्याच्यावरती काही मात करत होता, राहायचा असेल तर तो राहत होता का? बॅकलॉग म्हणजे अभ्यासच राहून गेला, आता कसं करणार? बॅकलॉग तर मी ठेवतच नव्हतो, रोजचा रोज अभ्यास करायचो. कारण बॅकलॉग ठेवल्यानंतर खूप प्रेशर बिल्डअप होतं, टेन्शन येते की आता पुढचं तर अभ्यास करायचंच आहे, पण आपला राहिलाही मागचाच राहिला आहे, तर पुढचं कधी करणार? त्याच्यामुळे मी बॅकलॉग ठेवायचंच नाही कधी. तुमच्यापैकी कोणाचं असं झालं होतं बॅकलॉगबद्दल कोणी सांगणार आहे? यस, शुभम पण सांगणार आहे. शुभम, आणि मग आपण तुझ्याकडे पण येऊ. यस, मी विशेष सांगतो. 11वीमध्ये कोविडचं लॉकडाऊन होतं, त्यावेळेस म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की त्यांना लातूरमध्ये 20 वर्ष झालं ते होते, आणि त्यांना लातूरमध्ये स्वतःची जागा घेऊन घर स्वतःचं करायचं होतं. आणि ते पण त्याच पिरियडमध्ये आलं, आणि माझी जस्ट 11वी चालू झाली. माझा पूर्ण वेळ बांधकामावरतीच जायचा, त्यामुळं माझं पूर्ण 11वी नाही म्हणलं तरी 90% पूर्ण 11वी माझं बॅकलॉग राहिलं होतं.
ते मी 12वीच्या 3 महिन्यामध्ये कव्हर केलं. क्या बात आहे. ओके, ग्रेट. शशांककडं पण काही त्याचं उत्तर आहे. बॅकलॉग. सर, तुम्ही विचारलाच होतात की कोविडचा नुकसान काय झालं, तर मेन तेच झालं की आम्ही फर्स्ट वेवच्या नंतर जानेवारीमध्ये गेलो होतो, पण सेकंड वेवला एप्रिलमध्ये आम्हाला परत यावं लागलं होतं. आणि ते 3 महिने तिथं तयारी केलेली नाही, एक सवय लागली होती की अभ्यास करायची, ते एकदम लातूरला आल्यावर पूर्ण तुटली माझी. आणि इथं मी खेळण्यात किंवा सोशल मीडिया थोडंफार ह्याच्यामध्ये लक्ष केल्यानं माझा तेव्हा बॅकलॉग राहिला होता, आणि जो की 12वीच्या मेन चॅप्टरचा राहिला होता बॅकलॉग, जसं की मॅग्नेटिझम ते. पण सोबत अथर्वशी कॉन्टॅक्टमध्ये मी खूप असायचो, त्यामुळं त्यानं मला सांगितलं की हे करत राहा. मग मी रात्रीचा एक्स्ट्रा टाईम 2 शीट सॉल्व करणं हे करणं करत होतो. आणि मग एंडपर्यंत झालं होतं माझं, नोव्हेंबर एंडपर्यंत माझा पूर्ण सिलेबस कवर झाला होता 11th-12th हे झालं. क्या बात आहे. आता एक प्रश्न पुन्हा येतोय प्रद्युम्नकडे. प्रद्युम्न, तू मला हे सांगणार आहेस की मेन टॉपिक्स कोणते आहेत, तुझा आवडता विषय कोणता तो सांग, आणि त्याच्यातले मेन टॉपिक्स कोणते आहेत की जे तुला आता वाटतात की इम्पॉर्टंट आहेत JEE किंवा मग IIT ज्याची खूप जास्त चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. असं काही आहे तुला, तू काही तुझ्या अभ्यासातून वाटतं का सगळेच मेन आहेत? येस. आवडता तर असा सगळेच होते. हां, काही ठिकाणी काही सब्जेक्टचे काही चॅप्टर सोपे जात होते, काही अवघड होते. असं इम्पॉर्टंट म्हणलं तर 12वीचा पोर्शन EMIचा वगैरे, आणि कॅल्क्युलस. ओके. डिफरन्शियल कॅल्क्युलस, दोन्ही कॅल्क्युलस, आणि केमिस्ट्री तर सगळं म्हणजे भरपूर कव्हर करते, प्रत्येक चॅप्टरमधून क्वेश्चन येतो. खरं तर केमिस्ट्री लवकर जुळत नाही आपली. आपण शालेय जीवनामध्ये केमिस्ट्री कमी शिकतो, म्हणजे सगळ्यात दोडकं लेकरू म्हणजे केमिस्ट्री असतं, म्हणजे काय त्याच्यावरती लक्ष देत नाही. मग केमिस्ट्री बऱ्याचदा वीक राहतं, आणि तेच कधी कधी की रोल प्ले करतं. केमिस्ट्री स्कोरिंग सब्जेक्ट पण वाटतो बऱ्याच जणांना, आणि केमिस्ट्री असं वाटतं की यार ह्याच्यामुळेच आपलं खराब झालं. तुमचा एक्सपिरियन्स कोणाचा सांगता येईल का? कोणी सांगाल केमिस्ट्रीबद्दल? येस, भोसले. हां, केमिस्ट्रीबद्दलचा एक्सपिरियन्स आहे का? म्हणजे माझं कसं होतं की 11वीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा माझं ऑर्गॅनिक खूपच वीक होतं. मग मी ते कवर करण्यासाठी 12thमध्ये पोस्टर्स लावले वॉलवर, आणि ते पूर्ण वॉल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनं भरलेली होती. म्हणजे मग आता तुम्ही माझ्या घरी आलात कधी तर रूममध्ये ते दिसतील. हो, म्हणजे पूर्ण वॉलच अशी होती की. हां, मी NCERTचे पेजेस काढून, शॉर्ट नोट्स काढून ते चिटकवले होते असं. हो, पण आम्ही तर एखाद्या आवडतं हिरोईनचे फोटो वगैरे लावतो, अरे एखाद्या खेळाडूचे लावतो. तसं तुला वाटलं नाही की कधी लावावं? नाही. बरं, सांग, जाऊ दे. कुठला हिरो तुला आवडतो असाही सांग जनरली. ऋतिक रोशन. हां, ऋतिक रोशन, बरोबर आहे. त्याला ते कॉन्स्टंट आहे, एकाच नावावरती त्याचं नेहमी ते असतंच आहे.